लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येतेय। ज्या अध्यक्ष महोदय, माझं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही। सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती आहे। अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात। मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे। तर एवढं चिडण्याची काय गरज होती? आम्ही सगळे तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे, ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं। ठीक आहे, चला लक्षवेधी अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला। आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोरमध्ये जवळपास प्रत्येक नाही, घरामध्ये तुम्ही काय- फॉर्म भरून घेतले। अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले। आजही काही महिला माझ्या घरी आल्या, अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले। आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये। असं सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, काही महिलांच्या बाबतीत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार। माहितीबद्दल धन्यवाद। सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही। तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ। आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही, महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही। त्या संदर्भातला अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे। जर लक्ष वेधून घेतलेलं आहे तर त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे। उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्ष वेधी मांडण्यात काय कारवाई करायला पाहिजे। आणि कलेक्टर सीओ एक आमदार तक्रार केली नंतर 2 महिनेपर्यंत त्याच्यावर लक्ष देत नाही असेल तर असं कलेक्टर आणि सीओ वर सुद्धा कारवाई करण्यात यावे, अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी जी या ठिकाणी शासनाचं आणि विभागाचं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही लक्षवेधी मांडलेली आहे। संबंधित जी मदतनीस आहे मयत शांता जयंतीलाल तडवी यांची 1 सप्टेंबर 1996 रोजी 50 रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। तदनंतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये 2006 मध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून 740 मानधन नियुक्ती ही करण्यात आलेली होती। संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या। खरं तर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांची जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्र त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या। आधार कार्ड, इतर जी काही शासकीय कागदपत्र असतात त्याच्यामध्ये सुद्धा सुमित्रा रोहिदास तडवी या ज्या आहेत त्यांनी बनावट कागदपत्रे करून पोषण आहार वाटप असेल आणि इतर ज्या अंगणवाडीच्या बाबी आहेत ह्या त्यांच्या माध्यमातून ते काम होत होतं। शांता जयंतीलाल तडवी यांची 11 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले आणि शांता जयंतीलाल तडवी यांच्या ऐवजी काम करत असल्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातली तक्रार ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 21 फेब्रुवारी 2025 मध्ये केली, त्यावेळेला लगेचच 24 फेब्रुवारी 24/2/2025 मध्ये या संदर्भातली समिती ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या यांना सूचना देऊन त्या ठिकाणी स्थापन केली। तदनंतर या समितीचा अहवाल हा कागदपत्रांची तपासणी करून ही साधारणपणे 24/3/2025 मध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि 20 मे रोजी या संदर्भातला FIR सुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे। खरं तर आमदार महोदयांनी या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे ज्या कैलासवासीय शांती जयंतीलाल तडवी आहेत
यांच्या सुपुत्रांनीच आमदार महोदयांकडे त्या संदर्भातली तक्रार केली, पण त्यांच्याच नातेवाईक सुमित्रा रोहिदास तडवी ह्या त्याच घरातल्या ह्या बनावट कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून इतके वर्ष काम करत होत्या. खऱ्या अर्थानं आम्ही सुपरवायझरकडनं सुद्धा त्या संदर्भातली ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला स्थानिक गावातले लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा इतर गाव या संबंधित घरातल्या नातेवाईकांनी सुद्धा कधीही 20-25 वर्षामध्ये त्या संदर्भातला उल्लेख केला नाही. पण ज्या वेळेला दुर्दैवी निधन शांती तडवी यांचं झालं त्यावेळेला त्या संदर्भातली तक्रार ही त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी आमदार महोदयांकडे केली आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी आता या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे. पण तरी सुद्धा सन्मान्य आमदार महोदयांनी निवेदनाद्वारे जी काही तक्रार त्या ठिकाणी केली होती त्यानुसार 20 मे रोजी FIR त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि या संबंधामध्ये कडक कारवाई ही त्या ठिकाणी निश्चितपणाने अध्यक्ष महोदय केली जाईल. सन्माननीय सुरेश दस बोल द्या. बोला. अध्यक्ष महोदय, कडक कारवाई कोणावर करणार? माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, CDPO आणि सुपरवायझरवर कारवाई करा. त्याने कसं काय मेल्यानंतर पगार दिली? त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करून फौजदारी गुन्हा दाखल करा. एक आमदार तक्रार करतो नंतर 2 महिने कसं काय लागता हो? अध्यक्ष महोदय, त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. सुपरवायझरवर CDPOवर. मी आपल्या अनुमतीने पुन्हा एकदा सन्मान्य सदस्य महोदयांना या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की 21 फेब्रुवारी 2025 मध्ये या संदर्भातलं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी दिलं आणि 24 फेब्रुवारी म्हणजे 2-3 दिवसाच्या आतच त्या संदर्भातली समिती ही त्या ठिकाणी सादर केली. प्रकरण हे 1996चं आहे, ज्या वेळेला अंगणवाडी ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरामध्येच भरत होती आणि जी संबंधित व्यक्ती आहे ज्या संदर्भातली तक्रार आहे शांती तडवी ह्या आता मयत झालेल्या आहेत, त्यांच्या नावाने त्यांचीच जाऊबाई सुमित्रा तडवी एकाच घरात राहत असणारी त्या ठिकाणी काम करत होत्या चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन. आणि 25-30 वर्षानंतर ही बाब निधन झाल्यानंतर सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार महोदयांच्या निदर्शनास त्यांच्या सुपुत्रांनी म्हणजे शांतीदेवी तडवी यांच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे. आम्ही सुपरवायझरची सुद्धा चौकशी ही त्या संदर्भामध्ये केलेली आहे. सुपरवायझरनी त्यांच्या जो काही त्यांचा जबाब घेण्यात आला त्याच्यामध्ये अशा संदर्भातली कुठलीही बाब ही गावामध्ये त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे. पण तरीही आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे त्यामध्ये सूचित केल्याप्रमाणे CDPO असतील, सुपरवायझर असतील, तिथल्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल. आणि मी मगाशीच माहिती दिल्याप्रमाणे 20 सन्मान्य अध्यक्ष महोदय, मला पुन्हा एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायचंय की या बाबीमध्ये एकाच कुटुंबातल्या शांती तडवी या उत्तर देतात ना अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आणायचंय की आम्ही 20 मे रोजी या संदर्भातला FIR दाखल केलेला असून CDPO यांना सुद्धा आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही FIR मध्ये त्यांच्या विरोधात सुद्धा दाखल केलेला आहे. त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर बाब आमशा पाडवी साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली. अध्यक्ष महोदय, आता महिला व बाल कल्याण मंत्री आता उत्तर देत आहेत की आम्ही CDPO आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या FIR मध्ये घेतलेला आहे. मग माननीय